किल्ले रायगडावर आज 353वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. देशभरातून लाखो शिवभक्तांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. पहाटेपासून ढोल ताशे, पोवाडे, मर्दानी खेळ आणि पारंपरिक सोहळ्यांनी रायगड दुमदुमून गेला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवशाहीच्या विचारांनुसार गोरगरिबांसाठी काम करणे हीच महाराजांना खरी मानवंदना असल्याचे सांगितले. या राज्याभिषेकापूर्वी चलनात मुघलांची नाणी वापरावी लागत होती. जमीन मोजणी शेतसारा मुघलांच्या पद्धतीने केला जात होता. दक्कन मधली सर्व शासकीय कारभार फारसी किंवा उर्दू भाषेत चालायचा. महाराजांनी या सर्व प्रथा परंपरा मोडून टाकल्या, खंडित केल्या. महाराजांनी स्वतःची शिवराज्याभिषेक हे नवं कॅलेंडर सुरू केलं. स्वतःची सोन्याची नाणी पाडली, भाषा आणि संस्कृतीची घडी बसवली. शेतकरी कल्याण, महसूल व्यवस्था आणि प्रशासन यांची घडीघात बसवली. एक आदर्श घालून दिला शिवाजी महाराज. रक्ताचं पाणी करून उभं केलं. ते जर आपण सुराज्य म्हणून पुढे नेतोय, सुराज्य म्हणून पुढे नेतोय. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचवणं, गोरगरिबांच्या डोक्यावरचं हक्काचं छप्पर देणं, तरुणांच्या हातानं काम देणं हीच खऱ्या अर्थाने आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून ही शिवशाही आहे आणि ती उभी करणं हे महाराजांना खरी मानवंदना आहे. तर स्वतःच्या वागण्यातून उदाहरण घालून दिलं. त्यांनी जुनी जुलमी जहागीरदारी, वतनदारी पद्धत मोडीत काढली. महसूल गोळा करण्यासाठी थेट सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्या काळात 353 350 वर्षापूर्वी